मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावखेड्यापर्यंत पोचली आहे आणि त्याला मिळणारा प्रतिसाद जर आपण पाहिला तर प्रत्येक ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलाच्या असलेल्या प्रतिक्रिया की माझ्या भावाने, आता माझा भाऊ कोण आहे तर एकनाथ शिंदे साहेब आहे, हे सरकार आहे आणि म्हणून त्या उत्साहामध्ये प्रत्येक महिला या आनंदी आहेत, खुश आहेत. याचा खऱ्या अर्थानं आम्हाला समाधान वाटतंय. परंतु ही योजना चालू होईल की नाही होईल, लोकांना पैसे मिळतील का नाही मिळतील, का यांनी हे गुगली टाकलेली आहे, असा अनेक लोकांचा भ्रम होता. सरास जनरली असं होतं की एखादी योजना घोषणा होते, मग ते इम्प्लिमेंट होण्यापूर्वी अनेक दिवस त्याच्यात जातात, तर मग त्या घोषणेचं काय झालं असा प्रतिप्रश्न अनेक विरोधी पक्षनेते विचारत असतात. परंतु या योजनेमध्ये जे सांगितलेली कमिटमेंट आहे त्या तारखेच्या अगोदर या लाडकी बहीण योजनेच्या त्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जायला लागलेत आणि त्याचा खरा तर आनंद गगनात मावणार नाही अशा पद्धतीने त्या महिला भगिनी आमच्या व्यक्त करतायत. आणि खराच हेच दुःख आता महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना टोचलेलं आहे. म्हणून तुम्ही जर पाहिलं तर ह्या योजनेपासून त्यांचं नजर दुसरीकडे हटावी किंवा हा विषय दुसरीकडे बाजूला डायव्हर्ट व्हावा म्हणून या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडी नियोजित, मुद्दाम मी ते नियोजित हा शब्द वापरतोय, दंगली घडवल्या जात आहेत. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून जे रामगिरी महाराजांनी वक्तव्य केलं होतं किंवा बांगलादेशामध्ये जे काही हिंदूवर अत्याचार होतात त्याच्यावर त्याला धरून मग नाशिक असेल, मग संभाजीनगर असेल, अनेक ठिकाणी ह्या दंगली घडवल्या जात आहेत. परंतु तरीही सरकार खंबीरपणे या दंगलींचा सर्वांचा निपटारा सुद्धा करत आहे. मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारला सुद्धा सांगणार आहे, रामगिरी बाबांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात माजी खासदार इम्तियाज जलीलांनी जे काही वक्तव्य केलंय त्यांच्यावर खऱ्या अर्थानं गुन्हा तातडीने नोंदवला पाहिजे, गुन्हा नोंद झाला पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी आहे. आणि दुसरं, जे लोक या साधू संतांच्या विरोधात बोलत आहेत ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे. अरे हिंदू मार खात आहेत, बांगलादेशमध्ये जर पाहिलं तर त्यांच्यावर अत्याचार होत आहेत आणि त्यांची साईड खऱ्या अर्थानं भारतातल्या मुसलमान समाजाने सुद्धा घेतली पाहिजे असं आमचं मत आहे. परंतु ते होताना दिसत नाही, तर जाती जातीमध्ये तेढ कसं निर्माण होईल हे महाविकास आघाडीचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय. म्हणून तुम्ही किती जाती दंगली पेटवा, तुम्ही कितीही लोकांची माती भडकवण्याचा प्रयत्न करा, परंतु महायुतीचं सरकार येणार आहे हे सत्य आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, अनेक वेळेला अनेक ठिकाणी असं सांगितलं जात आहे की महायुती हे इलेक्शन लांबवण्याचा प्रयत्न करतात. आमचा कोणताही निवडणूक लांबवण्याचा प्रयत्न नाही आणि आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष सुद्धा देत नाही. निवडणूक आयोगाला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी त्यांनी निवडणुका घोषित कराव्यात. आम्हाला त्यासाठी कोणता दबाव टाकण्याचा, कुणाला विकत घेण्याचा, यांच्या मर्जीचं काम झालं नाही तर हे आरोग्य बेछूटपणे करतायत. आता निवडणूक आयोगावर सुद्धा त्यांनी ऑब्जेक्शन घेतले. हे खरेदी विक्रीचा असलेला निवडणूक आयोग आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये यांच्या विरोधात जर निकाल लागला तर हे सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा ह्या भाषेत बोलायला कमी करणार नाहीत. आणि म्हणून एक सत्ता नसतानाही असलेली मस्ती, आम्ही सत्ता आले तर एकनाथ शिंदे साहेबाला आतमध्ये टाकू, जेलमध्ये टाकू, काय करणार आहेत? त्यांनी लाडकी बहीण योजना आणली म्हणून जेलमध्ये टाकणार आहात? त्यांनी महिलांना अर्ध तिकीट दिलं म्हणून जेलमध्ये टाकणार आहात? त्यांनी विद्यार्थ्यांना आता जी स्कॉलरशिप देत आहेत त्याच्यामुळे जेलमध्ये टाकणार आहात? त्यांनी मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, यांना सामंजस्य भूमिका घेऊन अनेक मराठा समाजाच्या लोकांना कुणबीचे लाखो सर्टिफिकेट दिलेत म्हणून जेलमध्ये टाकणार आहात? की त्यांनी असलेले तुम्ही जे काही घर बसून जे सरकार चालवत होता ते सरकार आता रन करायला लागले, ते सरकार आता रस्त्यावर आहे आणि प्रत्येक काम जे बंद पडलं होतं, ज्याला तुम्ही ब्लॉक केलं होतं, ते सर्व कामं चाललेत म्हणून जेलमध्ये टाकणार आहात. सत्तेमध्ये नसताना असलेली ही मस्ती सत्तेमध्ये आल्यानंतर कोणत्या टोकाला जाणार आहे हे लोकांच्या लक्षात येत आहे. म्हणून तुम्हाला लोक आता सत्तेमध्ये येऊ देणार नाही, तर सत्तेपासून कोसं दूर ठेवणार आहे एवढं मात्र निश्चित आहे.
सर, ज्या पद्धतीचं रामगिरी महाराजांच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीचं सध्या वाद पेटताना बघायला मिळतो आहे, एकूणच हे केलेलं विधान आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीचं खरं तर त्यांना पाठबळ मिळतंय, ते या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघता? कारण त्याच्यावरून दंगली घडवण्याचं काम हे नेमकं कुणाचं डोकं असू शकतं? तर बघा, रामगिरी महाराजांनी जे काही दाखले दिलेले ते असलेले त्यांच्या धर्मग्रंथातले दिलेले. त्यांनी चुकीचं काही बोललंय का? त्याला तुम्ही आव्हान करा ना. हे नाही असं, हे आमचं आव्हान आहे तुम्हाला, असे आव्हान करा ना. परंतु एखादी गोष्ट समजायला गेलं तर त्याचा विरोधाभास कसा करायचा आणि मुसलमानाच्या विरोधात रामगिरी महाराज आणि रामगिरी महाराजाच्या विरोधात मुसलमान, हे जे चित्र तयार करतायत हे चुकीचं आहे. आणि हे करणारे हे महाविकास आघाडीचेच लोक आहेत. जे मोर्चे ज्या दंगली झाल्यात त्याचे व्हिडिओ क्लिप आलेले आहेत. त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाटाचे कार्यकर्ते दिसून येत आहेत. म्हणून सरकार त्या सर्व बाबीवर गंभीरतेने लक्ष ठेवून आहे आणि त्या जे काही व्हिडिओमध्ये आलेले लोक आहेत त्यांच्यावर निश्चित गुन्हे दाखल होणार आहेत. पण हा नेहमी दंगलीचा आरोप जो आहे तो महायुतीवर साधारणपणे केलेला बघायला मिळतो आहे. मग ते निवडणुकीच्या तोंडावर अनेक याच्या आधी देखील दंगली संदर्भात अनेक महत्वाच्या गोष्टी दिसून आल्या होत्या. तर महायुतीवर या संदर्भातले आरोप महाविकास आघाडीचे नेते करतात. आता परिस्थिती बदललेली आहे. शिंदे साहेबांनी एक वेगळं धोरण स्वीकारलेलं आहे, कामातून उत्तर. आणि तुम्ही जर आज पाहिलं तर सर्व योजना असतील किंवा कामाची गती असेल प्रत्येक ठिकाणची वेगवेगळ्या क्षेत्रामधले, ही स्पीड जेव्हा वाढलेली आहे, लोकांना काय पाहिजे? लोकांना तुमची भांडणं नको, तुमचे आरोप प्रत्यारोप नको, तर लोकांना आमच्या भागामध्ये होत असलेली कामं ही हवी असतात. तुमच्या राजकारणाशी त्यांना घेणं देणं नसतं. म्हणून आता हे आम्ही जे काही स्पीडने पुढे चाललोत ना, त्याला कुठेतरी गालबोट लागावं, कुठेतरी त्याला ब्रेक लागावा, हा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळं त्यांनी हे असे भांडणं लावणं किंवा दंगली घडवणं हा त्यांच्यापासून सुरू झालेला प्रयोग आहे. आणि याची सुरुवात माननीय शरद पवारांनी 3 महिन्या अगोदर केलेली आहे की महाराष्ट्र हा मणिपूर होतो की काय अशी भीती वाटते. आणि त्यावेळेला केलेल्या विधानाची सुरुवात त्यांनी आता ही या दंगलीच्या पासून सुरू केलेली आहे. पण एकीकडे उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्ड बद्दल जे विधान केलेलं होतं, मुस्लिम संघटनेनी, मुस्लिम नेत्यांनी एकत्र येऊन त्यांना जे आहे ते पाठिंबा दिलेलाही बघायला मिळतो आहे, आभारही मानलेले बघायला मिळत आहेत. वक्फ बोर्डच्या संदर्भामध्ये उबाटाची जी काही भूमिका आहे ती सर्व मुस्लिम समाजाच्या लक्षात आलेली आहे. लोकसभेच्या टायमाला जो नेरेटिव्ह पसरवला गेला होता त्याची जाणीव आता मुस्लिम समाजाला झालेली आहे. आपल्याला देशातून बाहेर हकलतील अशा पद्धतीचे भीतीचं वातावरण जे तयार केलं होतं ते आता त्यांच्यापासून दूर झालेलं आहे. म्हणून आता मुस्लिम समाज आता जाब विचारायला लागला, काय झालं याचं, काय झालं त्याचं, आणि याचे उत्तरं त्यांच्याकडे नाहीत. म्हणून दलित मतदान असेल, मुस्लिम मतदान असेल, मराठा समाजाचा असेल, ओबीसी समाजाचा असेल, हे यांच्यापासून आता दूर होत चाललेलं आहे. आणि याच्यासाठी यांचा हा केविलवाने आता प्रयत्न करायचा प्रयत्न ते करतायत, परंतु त्यात ते सक्सेस होणार नाहीत. अजितदादांची जनसन्मान यात्रा आता मुंबईत दाखल झालेली आहे. मुंबईतील अणुशक्तीनगरमध्ये ही यात्रा जाईल. त्या ठिकाणी नवाब मलिक यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारच्या गटामध्ये नवाब मलिक असेल, राष्ट्रवादीमध्ये नवाब मलिक आता आहे हे स्पष्ट होत आहे. महायुतीचं नक्की एक घटक पक्ष म्हणून तुमचं यावरती मत काय? तुम्हाला हे मान्य आहे का? बघा, त्यांची जी सन्मान यात्रा चालली त्या सन्मान यात्रेमध्ये विविध विकासाच्या कामाची सर्व मांडणी ते करतात. या सरकारने काय दिलंय? सन्मान यात्रा कशासाठी काढलेली की असलेल्या योजनेचं सर्वसामान्य माणसापर्यंत पोच झाली पाहिजे. आणि म्हणून त्या सन्मान यात्रेतून त्या सगळ्या गोष्टी ते करत आहेत. आणि अशा वेळेला एखाद्या पक्षाच्या आमदारानं त्यांना त्यांचे जर शुभेच्छाचे किंवा त्यांचे वेलकमचे बॅनर लावले असेल तर त्यात काही गैर नाही. याचा अर्थ ते राष्ट्रवादीत आहे असाही होत नाही. म्हणून आमची भूमिका पहिलेही स्पष्ट होती. आणि अनेक असे आमदार आहेत जे लाडकी बहीण योजनेचे, मग ते काँग्रेसचे पण आहेत आणि शरद पवार गटाचे आहेत, स्वतःच तंबू उभारून लाडक्या बहीण योजनेचं स्वागत करतायत. सर, मागील अनेक वर्षांपासून मुंबई गोवा रस्त्याचा प्रश्न आहे तो राहिला आहे. तर त्याबरोबर आता रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे की फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा द्यावा. रामदास कदमाचं ते वैयक्तिक मत आहे, परंतु गोवा मुंबई महामार्गाचं काम गतीने चालू आहे आणि मला वाटतं तिथं कुठेही खंड पडणार नाही, लवकरच ते काम पूर्ण होईल. सर, जसं लाडकी बहीण योजना संदर्भात जे आहे
ते अनेक प्रश्न जे आहेत महाविकास आघाडीकडून उपस्थित केले जात आहेत, ठाकरे गटाकडून उपस्थित केले जात आहेत, पण आदित्य ठाकरे स्वतः म्हणतात की आमची सत्ता आल्यानंतर या योजनेची रक्कम आम्ही दुप्पट करू. नेमका त्याचा विरोध आहे की पाठिंबा? जे कधी सुचलं नाही हेच लोक आहेत. जी लाडकी बहीण योजना आम्ही जेव्हा जाहीर केली त्या टायमाला महाराष्ट्राच्या तिजोरीवर हे डल्ला मारतायत, महाराष्ट्राचे हे पैशाचे उधळण करतायत, असं वक्तव्य यांचं होतं. 46,000 करोडच्या आसपासची रक्कम आज ही सर्व लाडक्या बहिणीकडे जाते आणि त्यांना आता जाणीव झालेली की ही योजनेला ना आपण थांबवू शकत ना याला विरोध करू शकत, आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही असं करू, हे सगळ्या बाता आहेत. यापूर्वी अशी योजना यांना काच आठवली नाही जी एकनाथ शिंदे साहेबांनी आणली. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी अभिनंदनाचं बोर्ड स्वतःचा न लावता ते एकनाथ शिंदे साहेबाचा लावला पाहिजे. सर, एकनाथ शिंदे यांनी पॉडकास्टमध्ये ज्या पद्धतीचे उल्लेख केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी हेही म्हटलेलं आहे की राज ठाकरे यांना बाहेर काढण्याचा डाव जो आहे तो उद्धव ठाकरे यांचा होता, असा मोठा खुलासा देखील त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. बरीचशी विधानं केलेली आहेत. कसं बघता एकूणच, कारण दोन मोठे भाऊ ठाकरे घराण्याचे आणि अशा पद्धतीचं विधान जे आता सध्या समोर येतं? असेही म्हणाले आहेत की पूर्ण प्रवासाच्या वेळी आम्ही उद्धव ठाकरेंच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. राज ठाकरेंना शिवसेनेतून काढण्याचं काम हे उद्धव ठाकरे साहेबांनी केलं, हे निश्चित खरं आहे. हे स्वतः तेही मानतील. त्यांचा वापर जेव्हा लोणावळ्याला जी काही सभा म्हणजे कार्यकारिणीची बैठक होती त्या बैठकीमध्ये महाडला का लोणावळ्याला कुठं होती त्यावेळेला जो ठराव मांडला गेला त्या ठरावाचे सूचक कोण होते तर राज ठाकरे होते. काम काढून घेतलं, नंतर त्यांना अडचणीचं वाटायला लागलं की राज हा जर आणखीन इथं आमच्या बरोबर राहिला तर तो अडचणीचा आपल्याला ठरवू शकतो, म्हणून त्याला पद्धतशीरपणे बाहेर केलेलं आहे. राहिला दुसरा प्रश्न, आम्ही सुद्धा जेव्हा उठाव केला होता त्याच्यापूर्वी अनेक बैठका या उद्धव साहेबांबरोबर आमच्या झाल्या होत्या. त्यांनाही विचारा की आम्ही अनेक वेळा त्यांच्या कानावर गोष्ट टाकली होती की आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जायचं नको, त्यांच्यापासून बाहेर निघा, परंतु त्यांनी ते ऐकलं नाही, कारण की ते खुर्चीत होते, सत्तेत होते. आणि म्हणून जेव्हा आम्ही गुवाहाटीकडे प्रवास करायला लागलो तर त्यात फक्त एकनाथ शिंदे साहेबालाच नाही तर प्रत्येक आमदाराला हे उद्धव साहेबांचे फोन होते. हे ते सुद्धा मान्य करतील. जर खोटं बोलणारा नसेल तर त्यांना ते सुद्धा मान्य करतील. वर्षावर बसून सर्वांना फोन येत होते, परंतु आता ती वेळ गेली होती. हे सर्वांनी त्यांना सांगितलं, तुम्ही ऐकणार नाहीत, तुम्ही आपल्या अडून बसलेले आहात, म्हणून आता आम्ही आमचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहोत. तरीही गुवाहाटीला गेल्यानंतर असेल का सुरतला गेल्यानंतर असेल, सुरतलाच त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी जे मिलिंद नार्वेकर असेल आणखीन एक आमदार होते त्यांना बोलून पाठवून चर्चा करायचा प्रयत्न केला. परंतु एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेला गटनेतेपदावरून काढणे, शिवसेना नेतेपदावरून काढणे हा त्यांचा उद्योग सुरू होता. म्हणजे विश्वास हा ठेवलेला नव्हता, म्हणून कोणतंही त्यातून आउटपुट निघालं नाही. परिणाम असा झाला, शिवसेनेमध्ये ही जी काही दोन गट झाली दुर्दैवानं, त्याचं खऱ्या अर्थानं आम्ही अनेक वेळाला बोलून सुद्धा ऐकलं न मुळे हे घेतलेला निर्णय आणि तो धाडसी निर्णय आज महाराष्ट्राला नवी दिशा देतोय. सर, नगरसेवक मुख्यमंत्र्यांचे तावडे आता हजेरी घेणार आहेत की मागील 5 वर्षामध्ये काय कामं केली आणि कशी काय, या सर्व विषयावरती केंद्राने त्यांना ऑर्डर दिली आहे की सर्वांची तुम्ही हजेरी घ्या, यावर काय? चांगली घटना आहे. खऱ्या अर्थानं कार्यकर्ता जेव्हा असतो त्या कार्यकर्त्याला नगरसेवक पदावर आला, आमदार पदावर आला, जिल्हा परिषद सदस्य झाला किंवा कोणताही लोकप्रतिनिधी झाला तर त्यावेळेला त्याचे काम करण्याचं स्टाईल थोडी बदलते. काही लोक आपण सत्तेत आहोत या आविर्भावात असतात, म्हणून त्यांनी केलेल्या कामाची सुद्धा एक ज्याला प्रगती पुस्तक जे तपासलं पाहिजे, हे भाजपने जे काही धोरण आखलंय मला वाटतं हे स्वागत त्याचं केलं पाहिजे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा जनतेचा सेवक असला पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश असावा. गेल्या 3 वर्षामध्ये राज्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. 3 वर्षाच्या आकडेवारीचं पाहिलं तर 43,293 हे बालकांचा मृत्यू झालेला आहे. राज्य सरकार याकडे कशाप्रमाणे बघतं आणि काय राज्य सरकारकडनं उपाययोजना सुरू आहेत का, याबद्दल काय माहिती आहे का? आरोग्य विभागाला जास्तीत जास्त सक्षम करण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला एखादा
डॉक्टरकडे जायला सुद्धा भीती वाटत होती किंवा तेवढे पैसे खर्च करणे हे त्याला जमत नव्हतं. म्हणून सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे जवळपास 750 या महाराष्ट्रामध्ये आपण स्थापन केलेला आहे आणि ते गावात आणि मोफत इलाज हा जो पहिला उपक्रम आपण केलेला आहे. दुसरं आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्या अनेक योजना ज्या आहेत मग त्याच्यामध्ये ह्या ज्या नवीन सगळ्या स्कीम जे काढलेल्या आहेत मोफत त्यांच्या ऑपरेशन्स असतील त्यांना असलेला मग मुख्यमंत्री सहायता निधी असेल या सगळ्या माध्यमातून आपण त्या आरोग्याची काळजी घेतोय. बालमृत्यूचं प्रमाण वाढू नये यासाठी सरकार वाटेल ते प्रयत्न करेल आणि यासाठी पैसासुद्धा कुठेही कमी पडणार नाही. सर, रोहित पवारांनी एक विधान केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे भटकत्या आत्म्याची भीती अजूनही मोदी यांना आहे म्हणून ते महाराष्ट्रात सभा घेत नाही. रोहित पवारला त्याच्या मतदारसंघातली भीती आता जाणवायला लागलेली आहे. त्यांनी भटकत्या आत्म्यावर बोलण्यापेक्षा जामखेड मतदारसंघामध्ये कोणते कोणते भटकते आत्मा आहेत याचा शोध घ्यावा, ते त्याच्यासाठी चांगलं राहील. सदाभाऊ खोत म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणाचा शकुनी म्हणून शरद पवार आहेत. शरद पवार साहेब हे असे व्यक्तिमत्व आहे ज्याच्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता कधी ठामपणे विश्वास ठेवू शकत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. शरद पवार साहेब जर बोलले की मी पूर्वेकडे चाललो तर समजायचं ते पश्चिमेकडे जाणार आहेत आणि हे काही कुणाला नवीन असं काही नाही. आणि त्यांच्या तोंडावर सुद्धा अनेक सभेमध्ये अनेकाने ते वक्तव्य केलेलं आहे म्हणून त्यांनाही सुद्धा त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही. म्हणून शरद पवार साहेब कधी काय बोलतील आणि कधी काय करतील याचा नेम कुणालाच अंदाज कुणालाच घेता येणार नाही हे महाराष्ट्र जाणू नये. म्हणून सदाभाऊ खोतने जे काय वक्तव्य केलं त्या अनुषंगाने ते केलेलं आहे आणि त्यांची राजकारणातली सगळी जर वाटचाल जर पाहिली तर त्यांनी त्याच पद्धतीचं राजकारण आजपर्यंत केलेलं आहे. तर सध्या आपण पाहिलं तर महाविकास आघाडी असेल या महायुती असेल दोघांमध्ये मुख्यमंत्री चेहरा कोण या सध्या या गोष्टी सर्वात जास्त चर्चा आहे. आपण पाहिलं तर सध्या देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीत जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमध्ये चेहरा ही अजित पवार असतील की एकनाथ शिंदे असतील. महायुतीमध्ये चेहरा कोण असेल त्यावर आमच्यामध्ये आणखी कोणतीही चर्चा झालेली नाही ना कोणत्याही नेत्यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. परंतु याच्या उलट जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत ज्या आविर्भावात बोलतायत ना की महायुतीचा म्हणजे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरेच असले पाहिजे, त्यांना मी आव्हान देतो. महाविकास आघाडी कधीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर विदाऊट चेहऱ्याचे इलेक्शन लढा, नसता त्या महाविकास आघाडीतून बाहेर पडा. चॅलेंज स्वीकारा. आव्हान काय देता? तुमच्या आव्हानाला आता काळजी ही किंमत त्या महाविकास आघाडीतल्या काँग्रेसने किंवा शरद पवारच्या राष्ट्रवादीने ठेवलेली नाही याची जाणीव तुम्हाला होईल. ते चेहरा देणार नाहीत, ते सांगणारच नाहीत. नाव करून दाखवा, प्रयोग करा आणि मग सांगा अरे आता तुम्हाला विदाऊट चेहऱ्याचे लोचट लोक तुम्ही आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाल हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय आणि ह्या निवडणुकीत सुद्धा तेच होणार आहे. जागा वाटपाची चर्चा लवकरात लवकर व्हावी अशा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा काही नेते पदाधिकारी म्हणतात. तशा प्रकारची तयारी सुरू आहे. मात्र इतर किती जागा मिळणार आहेत हे त्यांना अद्याप स्पष्ट नाहीये. सरकार महायुती कुठेतरी लाडकी बहीण योजना सर्वदूर पोहोचण्यामध्ये बिझी आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या चर्चेला विलंब होतोय का, असं काही घरी नाही? असं काही नाहीये. आता लाडकी बहीण योजना जी सर्वांना आज एक आनंदाची जी काय झालेली आहे त्यासाठी सर्वांना भेटणं हे क्रमप्राप्त आहे आणि सर्व नेते आज महाराष्ट्रामध्ये जात आहेत. परंतु येत्या 20 किंवा 21 तारखेला हे तिन्ही नेते दिल्लीमध्ये जाऊन एक आपसामध्ये एक चर्चेचं सत्र आता सुरू करणार आहेत आणि मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये जागा वाटपाचं 1-2 जे काही बैठकी आहेत त्या लवकरच होतील आणि जागा वाटपाचं सूत्रसुद्धा ठरलं जाईल. म्हणून आम्ही एकीकडे हा कार्यक्रम करत असताना दुसरीकडे राजकीय जे निवडणुकीला समोर जायचं त्याची सुद्धा सर्व आखणी किंवा त्याचा शेड्यूल आमच्याकडे तयार आहे. म्हणून आमच्यामध्ये कुठेही अनेक वाक्यता नाही, एक वाक्यतेनेच हे सरकार चाललं आहे आणि महायुती ही मजबूतपणे विधानसभाच्या निवडणुकीला समोर जाणार आहे. ज्या पद्धतीचा सर्वे सध्या बघायला मिळतो आहे शिवसेनेला खरं तर मोठं यश अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. 135 ठिकाणी खरं तर दुसऱ्या सर्वेमध्ये आघाडी होती आणि 177 ठिकाणी मला वाटतं महायुती जी आहे ती आघाडीवर असल्याचं चिन्ह दिसून येत आहे. त्याच्यामुळे एकूणच सर्वे जे आहेत जसं आपण म्हणालात की सर्वेवर विश्वास ठेवणार नाही, पण त्यानंतर आता 3 सर्वे सध्या करण्यात आलेले आहेत. आता हे सर्व बघा, या सर्वेमध्ये काय झालं, एकनाथ शिंदे साहेब 1 नंबर टॉपर झाले. आम्हाला किती आनंद झाला पाहिजे, कारण काम करणारा मुख्यमंत्री आहे ना, सर्वेमध्ये 1 नंबरवर आहे.
बरं, आता याच्यापूर्वी जेव्हा एखाद्या त्या महाविकास आघाडीच्या नेत्याचं नाव आलं ना, तर हे पेढे वाटावं की दिवाळी साजरी करावं अशा आविर्भावात होते. आता ते सर्वेवर यांचा विश्वास नाही, सर्वे बोगस असतात. आम्ही त्या सर्वेच्या केल्यामुळं आम्ही ना रुळून जात नाही किंवा त्या सर्वेच्या आधारावर आम्ही काम करत नाही. तर आमच्या कामाची पावती ही जर सर्वेच्या माध्यमातून आलं तर आम्ही त्याचं स्वागत करतो. परंतु विरोधी पक्षाला आता जी काही भीती वाटायला लागली या सर्वेमुळं, आणखीन पुढं थोडं जाल ना, त्या टायमाला यांची जागा आणखीन लोक यांना दाखवतील. एक आदित्य ठाकरे यांनी एक आत्मविश्वासानं काल विधान केलेलं आहे की येत्या काळामध्ये ज्या पद्धतीचं योजना हे सध्या महायुती सध्या घोषित करत आहे, पण या योजनांवर ते स्वतः काम करणार नाहीत, पण डिसेंबरमध्ये आमची सत्ता येईल आणि आम्ही सत्तेवर बसू आणि तेव्हा आम्ही योजना आणि विकासावर काम करू, असं ठामपणे मत त्यांनी व्यक्त केलं. अहो, काय त्यांच्या मताला किंमत आहे का? सत्तेमध्ये येऊ, मग यांचं सर्वजण ऐकतील. आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसशिवाय कोणी खालचं कोणाला मानतच नाहीत, म्हणून हे येतील आणि यांचं ऐकतील आणि यांचा रुबाब चालेल. हे सगळं हे कल्पनाशक्तीतून काढलेले विचार आहेत. झोपेमध्ये एखादं स्वप्न पडावं तसं हे बोलायला सुरुवात केलेली आहे. ह्या सगळ्या जे आम्ही कार्यक्रम केले हे लोकांच्या मनोमनी आता ठामपणे बसलेले आहेत. म्हणून तुम्हाला येण्याचा कोणतेही चान्सेस नाहीत, तुम्ही येणार नाहीत. आपले महाविकास आघाडीमध्ये जे काय तुम्ही आता त्यांच्याबरोबर सर्व धर्म समभावाच्या ज्या काही भाषणं करायला लागले तेवढेच तुम्ही करा. सत्तेमध्ये महायुतीच येणार आहे. सर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे 4 ऑफिशियल जी सीट्स आहेत ती डिक्लेअर केली आहे. येणाऱ्या काळात काय चर्चा होणार आहे का राष्ट्रपतींबरोबर, की कसं काय असेल? मनसेबरोबर चर्चा व्हावी असं अनेकाचं मत आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं सुद्धा आहे. त्यांनी चर्चेला यावं किंवा चर्चेला कधी बसावं या संदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील. परंतु मताचं विभाजन होऊ नये यासाठी मनसे आमच्याबरोबर यावी असं आमचंही मत आहे. भविष्यात काय होईल माहीत नाही. त्यांनी 4 सीट डिक्लेअर केलेल्या आहेत. त्यांचं आणखीन स्ट्रॅटेजी काय आहे ते येत्या 8-10 दिवसामध्ये कळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.